नमस्कार भावी पोलिसांनो, HP अकॅडमी या YouTube चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, ही पुस्तकं वाचल्याशिवाय तुम्ही अंगावर वर्दी चढवू शकत नाही। हे पुस्तक तुम्हाला वाचावंच लागेल। तुम्ही कुणाला फॉलो करता, ऑनलाईन क्लास करता किंवा ऑफलाईन क्लास करता, तुम्ही ग्राउंड किती मारता याला काही एक महत्व नाही, पण ही पुस्तकं तुमच्याकडे जर असतील तर मित्रांनो लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला जबरदस्त मार्क येणार आहेत। त्यासाठी आपला हा संपूर्ण व्हिडिओ बघायचे, आपल्या मित्र कंपनीला सुद्धा शेअर करायचे आणि ते पुस्तक तात्काळ आपल्या लायब्ररीमध्ये म्हणजे स्वतःच्या लायब्ररीच म्हणता येईल, थोडक्यात स्वतःच्या कपाटामध्ये हे पुस्तक असले तरच आपल्याला वर्दी मिळवता येणार आहे। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर असेच महत्वपूर्ण व्हिडिओ येत राहतील। बघा, आपल्याला महाराष्ट्र पोलीस व्हायचंय म्हणजे व्हायचंय, त्यासाठी तुम्हाला लागणारी बुक लिस्ट। बरेच विद्यार्थी विचारत असतात सर पुस्तकं कोणती वापरावी, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमकी पुस्तकं कोणती वापरली पाहिजे 2025च्या या भरतीमध्ये ते पाहणार आहोत। सर्वात प्रथम आपण मराठी व्याकरण या घटकापासून चालू करणार आहोत। मराठी व्याकरणासाठी कोणतं पुस्तक वापरायचं आहे, तर सर्वपरिचित आणि जबरदस्त म्हटलं आणि पोलीस भरतीला खूप सोप्या भाषेमध्ये समजून सांगणारं पुस्तक म्हणजे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता। बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातून तुम्हाला भरपूर फायदा होतो, पण आउट ऑफ मार्क मिळवायचे ना, त्याच्यासोबत तुम्हाला मोरा वाळिंबे सरांचं सुद्धा पुस्तक वाचावं लागेल। मराठी व्याकरणामध्ये मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक, तुमचा मास्तर किती भारी शिकवणारा असू द्या, पण तुम्हाला हे करणं गरजेचं आहेच। कारण त्याच्यामुळे काय होईल, जे की आपल्याला आगामी काळामध्ये पुस्तकं वाचल्याशिवाय मार्क मिळवता येणार नाहीत, लक्षात ठेवा। त्यासाठी आपल्याला बाळासाहेब शिंदे सरांच्या सोबतच मोरा वाळिंबे सरांचं आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी पुस्तक वाचावं लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो GS GK 2 नंबरला ठेवू आपण। GS आणि GK म्हणजे सामान्य ज्ञान व चालू घडामोडीसाठी काय वापरायचं आहे। सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीसाठी जर बघितलं, मार्केटमध्ये खूप पुस्तकं आहेत, ठोकळे अनेक प्रकारचे आहेत, पण तुम्हाला पाठ्यपुस्तकं थोडेसे वाचण्यासाठी व पाठ्यपुस्तक समजून घेण्यासाठी तात्यांचा ठोकळा अवश्य वाचावा लागेल। तात्यांचा ठोकळा अवश्य वाचावा लागेल। त्याला जोड म्हणून सामान्य ज्ञानचं नोबेल प्रकाशन वाचू शकता मित्रांनो, नोबेल प्रकाशन। त्यानंतर तुमच्याकडे सह्याद्रीचा ठोकळा आहे, ते सुद्धा तुम्ही वाचू शकता। इथं कोणत्याही पुस्तकाची जाहिरात करत नाही, जे चांगले पुस्तक आहेत ते सांगतोय मित्रांनो। आता झाला हा भाग, याच्यावर मित्रांनो 10च प्रश्न येतात बरं का। हे जे काही वाचताय तुम्ही याच्यावर 10, पण उरलेले 15 ते 20 क्वेश्चन तुमचे चालू घडामोडीवर आधारित असतात। हे एकदा बघा मागचे पेपर काढून, कशावर आधारित असतात, चालू घडामोडी या घटकावर आधारित असतात। चालू घडामोडीसाठी कोणते बुक्स वापरणं गरजेचं आहे हे सांगतो। तर लक्षवेध वापरू शकता, लक्षवेध। आणि त्या पलीकडे जाऊन मित्रांनो तुम्ही स्वतःला लक्षवेध वाचत असालच, पण न्यूज पेपर तुम्हाला वाचायचेच आहेत, लक्षात ठेवा। मग सकाळ वाचा, महाराष्ट्र टाइम वाचा किंवा लोकसत्ता वाचा, डेलीचे न्यूज पेपर वाचायचे आहेत। मला एक साध्या प्रश्नाचं उत्तर द्या, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत आणि ते अधिवेशन म्हणजे मराठी अधिवेशन कुठे होणार आहे हे लक्षात ठेवा। साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत आणि ते संमेलन कुठे होणार आहे हे मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। चला मित्रांनो, त्या पलीकडे जाऊन 3 नंबरला जर विचार केला, अंकगणित या विषयासाठी बुक्स कोणते वापरावी। आता हे दोन्ही विषय जर बघितलं मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण म्हणजे जेवढा तुमचा सराव असेल तेवढं तुम्हाला फायदा होणार आहे आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी। मेजरली 80-85% लोकांना एकच अडचण येते की अंकगणित या विषयामध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ऑनलाईन क्लास सुद्धा आहेत, तुम्ही क्लास जॉईन करा। बेसिक पासून व्यवस्थितरित्या तयारी होते। कसलेही गणित, चॅलेंजेबल गणित किंवा बेसिक लेवलची गणित सुद्धा आपल्याकडून क्रॅक होतील। आपला ऑनलाईन क्लास चालू आहे, तुम्ही नक्कीच मिळवू शकता ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून गणित बुद्धिमत्ता हा घटक आपला परफेक्ट करू शकता। जास्त फीस आकारत नाही, कमीत कमी फीस मध्ये वर्षभर तुम्हाला क्लास दिला जाईल। ठीक आहे।
ठीक आहे. त्यानंतर बघा अंकगणित सराव. सराव फार महत्वाचा असतो आणि यासाठी जर पुस्तक म्हटलं मित्रांनो, दोन पुस्तक वापरा. एक तर नितीन महाले सरांचं वापरू शकता, नितीन महाले सरांचं, आणि च्या पलीकडे जाऊन पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरा आणि त्यातले सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आपल्याला येत नसेल तर आपले गुरुजन वर्ग, आपले मित्र कंपनी व इतर जे काही तुम्हाला मार्गदर्शक असतात त्यांना विचारत विचारत हे पुस्तक दोन्ही क्रॅक करणं गरजेचं आहे. या दोन्ही पुस्तकात जबरदस्त अभ्यास करणं आवश्यक आहे. जो विद्यार्थी या दोन्ही पुस्तकातून अभ्यास करेल, सर्व उदाहरण सोडवेल, त्याला या गणित या विषयामध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क मिळवण्यास कोणीही अडवू शकत नाही. सर मग नितीन महाले नाहीत, पंढरीनाथ राणे नाहीत, सचिन ढवळे सरांचं, वसे सर, नो प्रॉब्लेम. तुमचे कंटेंट क्लिअर होणं गरजेचं आहे. मी कधीही गणिताचं पुस्तक हे वापरा किंवा ते वापरा नाही. तुमचे कंटेंट ज्या पुस्तकातून क्लिअर होतात, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसतं, पुस्तकच पाहिजे असतं, त्यावेळेस आम्ही हे सजेस्ट करत असतो की नितीन महाले सरांचं किंवा पंढरीनाथ राणे सरांचं जबरदस्त आणि ट्रिकच्या माध्यमातून काढलेलं पुस्तक आहे ते वापरू शकता. त्या पलीकडे जाऊन मित्रांनो 4 नंबरला जर विचार केला, 4 नंबरचा बुद्धिमत्ता हा घटक आहे. बुद्धिमत्ता या घटकामध्ये जर विचारात घेतलं मित्रांनो, जास्त अवघडात पडू नका. मागच्या पेपरचा सराव फार महत्वाचा आहे आणि पुढे बघितलं तर अनिल अंकलगी पुरेसा आहे या विषयासाठी. अनिल अंकलगी घटक पुरेसा आहे आणि याच्यातूनच बरेच प्रश्न आलेले तुम्हाला दिसून येतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ह्या पुस्तक लिस्ट मध्ये तुम्हाला एवढ्या पुस्तकं तर तुमच्याकडे असले पाहिजे. आता हे किंवा म्हटले त्यापैकी एक पुस्तक असणं आवश्यक आहे. आई वडिलांना लगेच त्रास न देता स्टेप बाय स्टेप पुस्तकं घेतलं तरी चालेल, पण परीक्षा अगोदर सर्व पुस्तकं तुमच्याकडे मटेरियल वाचलेलं असलं पाहिजे, त्याचा सराव तुम्ही केलेला पाहिजे, तरच आपल्या अंगावर वर्दी चढत असते. त्या पलीकडे जाऊन प्रश्नपत्रिका संच 5 नंबरला प्रश्नपत्रिका संच तुम्हाला घ्यायचा आहे लेटेस्टचा. प्रश्नपत्रिका संच मागच्या भरतीचा 2023-24च्या 24-25चा काय असेल ते, म्हणजे मागच्या 3 ते 4 वर्ष या काळामधला प्रश्न संच तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तो तुमच्याकडे जर प्रश्न संच असेल तर तुम्हाला एक आयडिया येईल की मागच्या वर्षी कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी प्रश्न येतील या आशेने आपण अभ्यास करणं आवश्यक आहे. मित्रांनो, थोडक्यात आणि महत्वपूर्ण कॉम्पिटिशन सांगतो, कारण तुमच्या अभ्यासाला गती मिळावं या कारणास्तव सांगतो. अभ्यासाला गती देण्यासाठी एक गोष्ट आवर्जून करा की बाबा 10,000 जागा येणार आहेत, फॉर एक्झाम्पल सांगतोय बरं का, 15,000 येणार आहेत, पण 10,000 इंटू ग्राउंड मध्ये इंटू 10, एका जागेस 10 लोक बोलवले जाणार आहेत, 1,00,000 लोकांना लेखी परीक्षेची संधी मिळणार आहे. तर त्या कारणास्तव हे 10,000 जागांमध्ये आपलं नाव कसं येईल या कारणास्तव आपलं ग्राउंड हे कसं असलं पाहिजे, जे की समजा 30 मिनिट लागलेलं आहे तर किमान आपल्याला 34 मार्क असणं आवश्यक आहे ग्राउंड मध्ये. तर आणि तरच लेखी परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला मार्क चांगले येणं अपेक्षित आहे. साधारण 80-85 मार्क आले तरच आपण इथे परफेक्टली वर्दी मिळवू शकतो. अदरवाईज आपल्याला पुढल्या वर्दीसाठी अजून मेहनत करावी लागणार आहे. हे स्वतःला ऍक्सेप्ट करा आणि विद्यार्थी मित्रांनो, तयारीमध्ये राहा. भरतीची जाहिरात कधीही पडू शकते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, दर 1.5 वर्षाने होणाऱ्या या भरतीसाठी तुम्ही तुमचं प्रिपरेशन केला आहात का, कशा पद्धतीने केलं आहात, मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. नाही झालं, पुढल्या 3 महिन्यामध्ये गणितासारख्या विषयामध्ये आउट ऑफ मार्क मिळवून देण्याची जबाबदारी या संपर्क क्रमांकावर डायरेक्टली तुम्ही ऑनलाईन क्लास, पोलीस भरती, मॅथ, रिझनिंग असं सुद्धा टाकलं तर मी मॅथ रिझनिंगचे एकदम कमीत कमी पैशामध्ये तुम्हाला 1 वर्षाचा कोर्स देणार आहे. तर नक्कीच तुम्ही मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअपच्या द्वारे असं मेसेज केल्यानंतर तुम्हाला टाइम टेबल व परीक्षेसाठी असणारा जो काही मटेरियल हे सर्व आपल्याला या संपर्क क्रमांकावर मिळणार आहे. गणित बुद्धिमत्ता याविषयीच अशा पद्धतीने तुम्ही येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करू शकता. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.